नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तलाठी पद भरती 2026 त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम-पी-एस-सी मार्फत संयुक्त गट क सं किंवा पूर्वपरीक्षा जी आहे एम-पी-एस-सी ग्रुप सीसाठीची या पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेबाबतचा पॅटर्न जे आहे, परीक्षा पॅटर्न याबाबतची महत्त्वाचं असं परिपत्रक जे आहे काल 1 ऑगस्टला जारी करण्यात आलं आहे आणि या प्रसिद्धी पत्रकामध्ये खूपच महत्त्वाची अशी अपडेट दिलेली आहे. पाहू शकता सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 मध्ये हे विविध पदे जे आहेत संवर्ग यामध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये काही तांत्रिक पदे आहेत, प्रशासकीय पदे आहेत, काही अतांत्रिक पदे आहेत. तर यांच्या पूर्वपरीक्षा कशा होतील आणि मुख्य परीक्षा कशा होतील असा उमेदवारांमध्ये संभ्रम होता. तर हा संभ्रम दूर करण्यासाठीच यामध्ये आयोगाकडून हे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे आणि यामध्ये कशा पद्धतीने माहिती दिली तुमच्यासाठी सोप्या भाषेमध्ये आपण स्पष्टपणे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नक्की कशा पद्धतीने पॅटर्न हा बदललेला आहे. म्हणजेच पूर्व आणि मुख्य परीक्षा एकत्र कशी घेतली जाईल, एम-पी-एस-सीचे नवीन नियम काय आहेत. तलाठी पद भरतीसाठी आता जो काही निर्णय घेतलेला आहे यामध्ये पाहू शकता बहुतांश असे उमेदवार असणार आहेत ज्यांनी सरळ सेवाच्या पद्धतीने तलाठी पद भरतीसाठीची तयारी केली होती आणि त्यांना अचानक आयोगाकडून ते त्यामध्येच गटकमध्ये समाविष्ट केल्यामुळे एक शॉक जो आहे हा दिलेला आहे. अर्ज करण्यासाठी सुद्धा खूपच कमी वेळ मिळालेला आहे. मात्र जे काय आहे ते आहे. सध्या आता ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत ते करू शकतात. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. तलाठी पद भरती 2026ची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी महत्त्वाची अशी अपडेट आहे. 1 ऑगस्ट म्हणजे कालच हे प्रसिद्धीपत्रक जारी झालं आहे आणि या प्रसिद्धीपत्रकान्वये तलाठी पद भरतीच्या परीक्षा पद्धतीबाबत मोठं चित्र हे स्पष्ट झालं आहे. खूप उमेदवारांमध्ये संभ्रम होता. समजा तुमचे आर-टी-ओ, ए-एम-व्ही-आय या पदासाठी तुम्ही अर्ज केला असेल, अंबी या पदासाठी, त्याचबरोबर दुसरं पद असेल भांडारपाल या पदासाठी अर्ज केला आहे, तर यांच्या परीक्षेमध्ये तांत्रिक यामध्ये घटक आहेत. तर तांत्रिक घटक असताना, तांत्रिक पदे असताना त्यांची शैक्षणिक पात्रतासुद्धा तशी आहे. त्यांची पूर्व कशी होईल, मुख्य कशी होईल असा गोंधळ होता. तर आता पाहू शकता तलाठीची परीक्षा पूर्वीप्रमाणे स्वतंत्र राहणार नाही आहे. एम-पी-एस-सीच्या गटक संयुक्त भरती अंतर्गत तलाठीसह अनेक प्रशासकीय पदांची एकत्रित पूर्वपरीक्षा होईल आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर सरळ सेवा शासकीय भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहूयात आपण सर्वात मोठा बदल जो आहे हा कोणता झालेला आहे. तर या अगोदर 5 मे 2026चा जो शासन निर्णय होता, या शासन निर्णयाचा आपण संदर्भ आहे, हा संदर्भ दिलेला आहे. यानुसार नवीन प्रसिद्धीपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की तलाठी पद हे प्रशासनिक संवर्गात समाविष्ट करण्यात येत आहे. म्हणजे पाहू शकता या अगोदर ही तलाठी पदासाठीची भरती गेल्या वर्षी असेल TCS मार्फत घेण्यात आली होती. ते प्रशासनिक पद नव्हतं, सरळ सेवा भरतीमध्ये समाविष्ट होतं. मात्र आता पाहू शकता गटकमध्ये समाविष्ट केल्यामुळे हे प्रशासनिक पद झालेलं आहे आणि या कारणामुळे जी काही प्रशासकीय पदे आहेत त्याचबरोबर गटक संवर्गामध्ये जी काही कंबाईनची परीक्षा होणार आहे त्या पूर्वपरीक्षेबरोबरच तलाठी पदासाठी सुद्धा पूर्वपरीक्षा होईल. याचा अर्थ काय होतो तर तलाठीसोबत खालील पदांसाठीचे संयुक्त पूर्वपरीक्षा एकत्र होणार आहे. म्हणजे एम-पी-एस-सी तयारी करणारे जे उमेदवार आहेत ज्यांच्या परीक्षा पूर्वपरीक्षात घेतल्या जातात त्यामध्येच हे पद जे आहे समाविष्ट झालं आहे. तर या अगोदर गटकसाठीची जाहिरात ही कोणत्या पदांसाठी आली होती. उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क असेल, तांत्रिक सहाय्यक असेल, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ अभिलेखापाल, सहाय्यक अधीक्षक. त्याचबरोबर पाहू शकता ही जी सगळी पदे आहेत ही प्रशासनिक पदे आहेत आणि या प्रशासनिक पदांमध्येच तलाठी पद जे आहे हे आता त्यामध्ये आलेलं आहे. तलाठीसाठीची वेगळी पूर्वपरीक्षा नसून या सर्व यामध्ये जी परीक्षा होईल त्यामध्येच पूर्वपरीक्षा एकत्रित घेतली जाईल. म्हणजे जी अगोदर तारीख ठरलेली आहे ऑक्टोबरमध्ये त्याच दिवशी ही परीक्षा जी आहे ही होणार आहे. यामध्ये पूर्वपरीक्षा नसून प्रशासकीय पदांसाठी एकत्र संयुक्त पूर्वपरीक्षा ही असणार आहे.
तर यामध्ये परिपत्रक जर तुम्ही पुन्हा एकदा पाहिलं तर इथे सुद्धा दिसतंय सगळे संवर्ग 1 ते 10 संवर्ग, ह्या 1 ते 10 संवर्गांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा ही एकच असेल, म्हणजे कोणतीही वेगळी परीक्षा कोणत्याही पदासाठी नसणार आहे. मात्र पुढे बदल होईल. मुख्य परीक्षेसाठी हा बदल केला जाईल. मुख्य परीक्षेसाठी जर तुम्ही पाहिलं तर 1 ते 8 पदांसाठी म्हणजे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क व सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट संवर्ग वगळून उर्वरित सर्व संवर्गांकरता एकच मुख्य परीक्षा असेल, हे घेतली जाईल. या 2 पदांसाठी वेगळी मुख्य परीक्षा असेल आणि या बाकीचे जे 2 पदे आहेत पाहू शकता याच्यासाठी स्पष्ट सांगितलंय स्वतंत्र मुख्य परीक्षा या 2 पदांसाठी घेतली जाईल. मात्र पूर्वपरीक्षा सगळ्या पदांसाठी 1 ते 10 पदांसाठीची गट क ची कंबाईन परीक्षा आहे. पूर्वपरीक्षा एकच असेल आणि यानंतरनं पूर्वपरीक्षा पास झालेले जे उमेदवार असतील त्यांना प्रेफरन्स जो आहे पदांसाठीचा प्राधान्य देण्यासाठीचा ऑप्शन येईल. ज्या पदासाठी ते पात्र ठरतील कट ऑफमध्ये येतील त्या पदासाठी ते प्राधान्य देऊन पुढची मुख्य परीक्षा हे देऊ शकतात. अशा पद्धतीचा हा ऑप्शन हा असणार आहे. मुख्य परीक्षेबद्दल आत्ता मी सांगितलं. पुन्हा एकदा ही माहिती नीट पाहून घेऊयात. तर यापूर्वी पाहू शकता फक्त प्रिलिमिनरी पूर्वपरीक्षा जी आहे ही संयुक्त होईल अशी माहिती होती. परंतु आता प्रसिद्धीपत्रकामध्ये मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा पॅटर्न हा बदललेला आहे. बहुतेक प्रशासकीय पदांसाठीची मुख्य परीक्षा सुद्धा समान स्वरूपाची असणार आहे. 2 पेपर सोडून 2 जे पदे आहेत ही सोडून बाकी पदांसाठी सुद्धा मुख्य परीक्षा ही सेमच असणार आहे. तर मुख्य परीक्षेमध्ये प्रामुख्याने हे 3 विषय असणार आहेत. मराठी असेल, इंग्रजी असेल आणि सामान्य अध्ययन म्हणजे जनरल स्टडीज यामध्ये असेल. म्हणून तलाठीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये या 3 विषयांवर जास्तीत जास्त भर देणं हे आवश्यक आहे. पूर्वपरीक्षेपासूनच तुम्ही मुख्य परीक्षेसाठी सुद्धा तयारी करू शकता, कारण पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षा द्यायला खूप कमी वेळ जो आहे हा मिळणार आहे. आता मी मगाशी सांगितलं त्यानुसार कोणत्या पदांसाठी हा नियम लागू नाही आहे. तर सहाय्यक मोटर वाहन अधीक्षक RTO AMVI अंवी हे जे पद आहे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यासारख्या तांत्रिक पदांची मुख्य परीक्षा ही वेगळी असणार आहे. पूर्वपरीक्षा सेम होईल मात्र मुख्य परीक्षा वेगळी होईल. म्हणून हा बदल मुख्यतः प्रशासकीय संवर्गातील पदांसाठी असेल, तांत्रिक संवर्गातील पदांसाठी नसणार आहे. आता पाहू शकता आता ज्यामध्ये तलाठी पदासाठी पहिल्यांदाच MPSCची तयारी करणारे जे उमेदवार असतील ज्याने आतापर्यंत सहसेवेची तयारी केली होती, मात्र आता तलाठीसाठी त्यांना MPSCच्या लेवलची तयारी करावी लागणार आहे. तर हे थोडंसं कठीण जाणार आहे. तर कट ऑफ हा कसा लागण्याची शक्यता आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेऊयात. पूर्वपरीक्षेचा निकाल हा संयुक्त पद्धतीने लागेल, म्हणजे यामध्ये प्रशासकीय संवर्गातील सर्व संबंधित पदांसाठी एकत्रित एकच निकाल हा प्रसिद्ध केला जाईल. म्हणजे तलाठीसाठी वेगळा, त्याचबरोबर दुसरं पद आहे कर सहाय्यकसाठी वेगळा आणि लिपिक पदासाठी वेगळा असं असणार नाही आहे. एकच पद एकच निकाल जाहीर केला जाईल. मात्र मुख्य परीक्षेचा निकाल आणि कट ऑफ हा प्रत्येक पदासाठी वेगवेगळा लावला जाऊ शकतो आणि त्यासाठी प्रेफरन्स असतील. तुम्ही समजा एकापेक्षा 2 पदांमध्ये म्हणजे समजा कर सहाय्यक या पदासाठी सुद्धा तुम्हाला कट ऑफमध्ये आलेला आहात, म्हणजे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलं आहे. त्याचवेळी तलाठी लिपिक या 3 पदांसाठी पात्र ठरलं आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने प्रेफरन्स प्राधान्य जो आहे हा मुख्य परीक्षेमध्ये देऊ शकता. तर तलाठी कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक यांची मुख्य परीक्षा समान जरी असली तरी अंतिम कट ऑफ जो आहे हा वेगवेगळा लागणार आहे. तर यामध्ये तुम्हाला पद प्राधान्य द्यावे लागेल. तर तुम्ही अर्ज करताय, यामध्ये अर्ज करताना तलाठी कर सहाय्यक आता अर्ज करताना कोणत्याही पद्धतीचा प्रेफरन्स नाही आहे, कारण पूर्वपरीक्षा सगळ्यांसाठी एकच असणार आहे. तर ही 3 पदे तुम्ही निवडलीत. आता तुम्ही अर्ज करताना तलाठी निवडलंय, कर सहाय्यक निवडले आणि लिपिक निवडलंय. तर ही 3 पदे जर निवडली असतील तर प्रथम तुम्ही संयुक्त प्रिलिमिनरी परीक्षा द्याल. यामध्ये कोणताही प्रेफरन्स प्राधान्य नसणार आहे. आता समजा पूर्वपरीक्षा तुम्ही पास झालात तर यानंतरनं मुख्य परीक्षा जी असेल यामध्ये मुख्य परीक्षा देताना तुम्हाला ज्या पदासाठी तुम्हाला जास्त प्राधान्य आहे त्यासाठी प्राधान्य द्यावं लागेल. यामध्ये तलाठी सिलेक्ट करू शकता, कर सहाय्यक, लिपिक. तर यानुसार तुम्हाला ऑप्शन जे आहे ह्यामध्ये मिळतील आणि जर तुमच्या गुणांनुसार पहिल्या पसंतीचे पद मिळाले तर तेच पद तुमचं
अंतिम ठरू शकतं. पहिलं पद मिळालं नाही तर दुसरं पद मिळालं तर तुम्ही स्वीकारल्यानंतर तिसऱ्या पदाचा विचारसुद्धा हा केला जाणार नाही. म्हणून पदांचा प्रेफरन्स भरताना ही काळजी घेणं आवश्यक आहे. ज्या पदासाठी तुम्हाला जास्त संधी असेल त्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. दुसरा एक उमेदवारांचा प्रश्न आहे, मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराला किती पद एका उमेदवाराला मिळू शकतात? तर अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, की इतर उत्तरमध्ये यामध्ये सुद्धा अगदी स्पष्ट आहे. अंतिम निवड फक्त एकाच पदासाठी होईल, ज्यामध्ये तुम्ही प्राधान्य द्याल, जे सिलेक्ट कराल. ज्या बाकीच्यामधून तुम्हाला पुन्हा एकदा एम-पी-एस-सीची जी सिस्टीम आहे, प्रणाली आहे, त्यामध्ये ऑप्ट आउटचा ऑप्शन असतो. ज्या पदासाठी समजा 2 पदांसाठी तुमची निवड झाली, तर एका पदामधून तुम्ही ऑप्ट आउट सिलेक्ट करू शकता आणि जर तुमचे गुण आणि तुम्हाला दिलेला प्रेफरन्स याच्या आधारे तुमची अंतिम निवड जी आहे निश्चित केली जाते आणि एकदा का पद मिळाल्यानंतरनं इतर पदांसाठी तुमचा विचार हा केला जात नाही. आता ज्याने या अगोदरच अर्ज हा केलेला आहे, यापूर्वी अर्ज केला आहे, तर याने काय करायचं आहे, पुन्हा नवीन अर्ज करण्याची गरज नाही आहे. अर्ज प्रक्रियासुद्धा संपत आली आहे. पुन्हा फी भरण्याच्यासाठी सुद्धा आवश्यकता नाही आहे. जुना अर्जसुद्धा तुम्हाला रद्द करण्याची आवश्यकता नाही. फक्त अर्ज पोर्टलमध्ये तुम्हाला लॉग इन करून जे तलाठी पद जे नव्याने ॲड झालं आहे ते दिसतंय, त्या पदावर क्लिक करून तुम्ही जे ॲप्लिकेशन आहे पुन्हा एकदा सबमिट करू शकता. या पद्धतीने फक्त तुम्हाला तलाठी पद जर तुम्हाला पात्र दाखवत असेल, तुम्ही पात्र असाल, तर तुम्ही त्यासाठी डायरेक्टली अर्ज करू शकता. आता शेवटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी कोणती तयारी करावी, तयारी कशी करणं आवश्यक आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली, एम-पी-एस-सीची जी तयारी करणारे उमेदवार आहेत, त्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे. तलाठीसुद्धा पद ॲड झाले, त्याचबरोबर जागावाढसुद्धा झालेली आहेत. मात्र या पहिल्यांदाच एम-पी-एस-सी तयारी करणारे जे उमेदवार असतील, ज्यांनी सरळ पद्धतीने तयारी केली असेल, त्यांना ही गोष्ट खूप कठीण जाऊ शकते. या तयारी करताना फक्त तलाठीच्या जुना अभ्यासक्रम पाहू नका. आता गटकची परीक्षा आहे, म्हणजे गटकचे पेपर तुम्ही आता एम-पी-एस-सीच्या लेवलची तयारी करणं तुम्हाला आवश्यक आहे. तलाठीच्या पेपर ज्या आहेत, मागील प्रश्नपत्रिका तपासून तुम्हाला काहीही फायदा होणार नाही आहे. तलाठीचा अभ्यासक्रम सोडून तुम्हाला एम-पी-एस-सी कंबाईन गटकचे प्रश्नपत्रिका, त्याचा पॅटर्न आणि त्यानुसार अभ्यास करणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन या विषयांवर समान भर देणं आवश्यक आहे. कारण मुख्य परीक्षेमध्ये स्वरूप आता संयुक्त पद्धतीचे असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे अनेक पदांसाठी अर्ज केला तरी मेन परीक्षा प्रेफरन्स भरताना घाई करू नका. कारण त्याच आधारावर तुमचं अंतिम पद हे निश्चित होणार आहे. तर या पद्धतीने प्रिलिमिनरी परीक्षा सगळ्यांची एकच होईल. मुख्य परीक्षा प्रशासकीय पदांसाठी एक असेल, तांत्रिक पदांसाठी वेगळी असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रेफरन्स देऊन पद सिलेक्ट करू शकता. अंतिम निवड ही फक्त एकाच पदासाठी होईल. तर अशा पद्धतीने या तलाठी पद भरतीसाठीचा पॅटर्नमध्ये खूप महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तलाठी पद भरती, एम-पी-एस-सी गटक संयुक्त पूर्वपरीक्षा भरतीबाबत सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी डोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.